विसावा जाऊ देवाची गावा देवा सांगू सुख दुःख देव निवारी न भूक राहू तवडी देवा पायी आता चढोनी ठाई जाऊ देवाची गावा तुम्हाला हात जोडून विनंती असेल मस्त संसार करा घर बिरं चालली आहेत तुमची पोरांना शिकवा सगळं करा नातवंड आणा पण देवाच्या घरी जायची तयारी करा बाबा आणि ज्या दिवशी देवाच्या घरी जायची तयारी होईल ना हा संसार आपल्याला फलकट वाटेल फलकट तो संसार येथे सार बलवंत मग इथे तुम्हाला हे लागणार नाही आणि मग या संसारामध्ये आपण सगळे गुंतून जातो आणि देवाच्या बंधनाला निघतच नाही हो कारण या संसाराची मायेची दोरी इतकी घट्ट बांधलेली असते की तुटत त्या बाबांना भल्याला तुटली नाही असं आहे शेवटच्या क्षणी पण लोक मरताना रडतात मी म्हणतो मरताना माणसाने रडलं नाही पाहिजे मरताना त्यांनी हसत गेलं पाहिजे चाललो मी आता सुखात राहा तुम्ही सगळी इतकी तयारी आपली झाली पाहिजे विठाला आपण निघतो खरे देवाच्या बंधनाबिंदाला सगळे निघतो पण सगळ्यांच्या मायेच्या दोऱ्या इकडे संसाराला बांधलेले हां काय झालं तुम्हाला पटापट कथा सांगितलं म्हणजे लक्षात येतं काही लोक रात्रीच्या वेळी प्रवास करायला निघाले आणि बरं का माधव महाराज प्रवास करत असताना मध्ये नदी लागली आता नदी लागली तर तिथे होडी होती पण ती होडी बांधलेली होती नावाड्या निघून गेला होता म्हटलं आता जायचं कसं काय तिकडे जायचं तर नाही अरे म्हटलं त्यात काय सोपं आहे दुसरा म्हणतो सोपं आहे आपण ही होडी घेऊ ना जाऊ ना लगेच सगळे होडीत बसले आणि ते वलवायला असते त्याला काय बोलतात हां मग ते घेतलं आणि तुम्हाला बोलतो त्याने अशी सुरुवात केली मावशी यो मारतो तो मारतो एक थकला का दुसरा मारतो तिसरा मारतो तुम्हाला म्हणतो अख्खा रात वल्लवलं पण होडी काय हल्ली ते विचार करतात अरे एवढा आपला प्रयत्न चाललाय नुसते वल्लव एकदा नाना घेतो एकदा महाराज घेतो एकदा माधव घेतो तो नुसता वल्लवाचाच काम चालू आहे पण होडी काय तिकडे जात हे कधी कळलं त्यांना उजाडल्यावर सकाळचे अरे बापरे म्हटलं अख्खा रात्र वल्लवलं होडी इथेच काय झालं असेल बरं कारण होडीची दोरीच सोडली नव्हती ती झाडालाच बांधलेली होती आता किती दिवसात होडी पोचल अशा वल्लव मारलं तर हा ही कथा त्यांची नाही आपलीच आहे आपण पण सगळे भजन कीर्तन सगळं करतोच पण आपल्या पण त्या संसार रूपी वृक्षाला मायेच्या रूपे त्या दोरीने आपण सगळे बांधलेले आहोत हो आणि त्यामुळे आपण त्या पहिल्या तीराला पोचतच नाही बरं का म्हणून ते म्हणतात येरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान नाही आदी अंती अवसान माया कशी असते सांगतो तुम्हाला आपण म्हणतो की सगळे आपले आहेत पण खरंच सांगा मला आपला जेव्हा जीव जाण्याची वेळ येते तेव्हा कोणी जीव देतो आमच्या गावात तरी अजून कोणी दिला नाही तुमच्या गावात दिला असेल तर धन्यवाद थँक्यू का यो माणूस मराठा टेपलाय आणि लगेच दुसरा म्हणतो घाबरू नको बाबा मी मरतो पण तू मरू नको असं बोलला कोणी कोणीच बोलत नाही हां कोण नाही मरत हां भागवतामध्ये विषय आहे गजेंद्र हत्ती सहस्र वर्ष लढला 1000 वर्ष गजेंद्र हत्ती 1000 वर्ष त्या नकराच्या मगराशी भांडण झालं त्याचं सगळे ओढत होते खेचत होते शेवटी सगळे म्हणायला लागले माधव महाराज जाऊ दे ना आता बाबा आपला म्हातारा झाले जगून तरी काय फायदा आहे असे ते बोलत होते भागवतातले लोक आपली लोक नाही बोलत अशी हां आपली लोक नाही म्हणत अरे आता म्हातारा झाला आता काय जगून फायदा आहे चांगली लोक पण असतात बरं का म्हाताऱ्या माणसांची सेवा करणारं मी किती ठिकाणी बघितलं आहे एका म्हातारीला आता बघितलं मी तिला पाय तिचा हे झालं ना डॅमेज झालं आहे
तर तिचा मुलगा तिचा नवरा रोज तिला दिदी उचलतात, मस्त तिला खुर्ची आणली, तिला बसवतात, तिला शौच वगैरे सगळं काढतात तिचं. मला खूप आनंद वाटला की बघा, आणि ती पण एवढी घनिष्ठ आहे ना, घाबरत नाही, मस्त एक दीड भाकर खाते, त्याला काम आहे तिचं. मी बोलो बघा, म्हणजे एवढी सेवा करणारी पण लोक आज आहेत. लक्षात ठेवा, जे आपण पेरतो तेच आपल्याला मिळतं. म्हणून या मुलांना चांगलं चांगलं शिकवा, या कीर्तनातून हे या मुलांना द्या बरं का. तुम्ही मस्त संसार करा, सगळं करा, पण यांना संस्कार द्या बरं.